पिताजी का जन्मदिन है, इसलिए बहुत बहुत आशीर्वाद लेने के लिए आए हैं। सीता जी की लंबी से लंबी उम्र मनोकामना। नमस्कार मित्रांनो, आज आहे सासरे बुवांचा बर्थडे वाढदिवस. तर आम्ही घरचे सर्व फॅमिली जे माझी नणंद मंदिर त्यांची मुलं हे आम्ही सर्व एकत्र इथे जमणार आहोत आणि त्यांचा आज बर्थडे सेलिब्रेशन इथे होणार आहे. इथं देवाची पूजा मस्त झालेली आहे बघा. श्री स्वामी समर्थ. ही आमची सासूबाई आहे, त्या आज असत्या तर खूप खुश असत्या. हाय गाईज, तर आपलं प्रिपरेशन चालू झालेलं आहे. तुम्हाला लवकरच कळेल की आम्ही हे का करतोय. तर हे सगळं गावठी चिकन बघा आणलेलं आहे. आता ह्याला क्लीन करणार आणि हे बघा मम्मी खोबऱ्याचं रेडी करते वाटप. हे बघा गाईज, जेवण माझं झालेलं आहे. हे बघा जेवण झालेलं आहे. भात बनवला आहे. हे बघा पहिलं चिकन दाखवते. चिकन आज चिकन मसाला बनवला आहे. हा चिकन मसाला आहे आणि ही चिकन कढी आहे. कढी हे बघा. हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे. आता दिव्या आणि हे आणि सासरे बुवा मंदिरमध्ये गेलेले आहेत आणि ते आता थोड्याच वेळात येतील. त्यानंतर घरची मंडळी पण येतील, सर्व फॅमिली. आणि त्यानंतर आम्ही हा केक कटिंग करणार आहोत. मोरया. बहुत बहुत आशीर्वाद लेने के लिए आए हैं। सीता जी की लंबी से लंबी उम्र मनोकामना के साथ आशीर्वाद करने के लिए आए हैं। बोले सुष्मी भाव, लक्ष्मी भाव, कीर्तिमान भाव, आयुष्मान भाव, दीर्घायु भाव, स्थिति के साथ शुभ आशीर्वाद प्राप्त हो। परमात्मा पर प्राप्त हो। स्थिति के साथ संपूर्ण परिवार पर आशीर्वाद प्राप्त बना रहे और माता पिता को घर हमेशा उनके आशीर्वाद बना रहे। बोला गणपति अप्पा मोरया. मोरया. कारण बाबांचं आमच्या असं आहे की ते प्रत्येक वारी करत असतात. ह्या ठिकाणी आपल्या हजमापूरला जात असतात. संजय बाबाच्या दर्शनाला बाळूमामा. हां, तर ते ह्या वेळेला आज ह्या ठिकाणी ते त्यांचा जन्मदिवशी ते खरोखर उपस्थित राहिलेत आणि त्यांना आज या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. खूप आनंद वाटतो. कसं वाटतं बाबा तुम्हाला? आनंद येतो, पोट भरून आलं. आज बाबांचा आनंद गगनात मावत नाही आहे असं या ठिकाणी झालं आहे. खरोखर खूप धन्यवाद. खरोखर आज आमच्या वडिलांचं खरोखर भाग्य आहे, कारण आज त्यांच्यासोबत त्यांची दिव्यासारखी एक इंजिनियर आहे ती. मग काय आणि इंजिनियर असलेली ना त्यांच्यासोबत आज त्यांना घेऊन फिरत आहे दर्शनासाठी.
हे खूप मोठं भाग्य आहे. असं भाग्य सर्वांच्या नशिबी लाभो अशी आम्ही श्री संत बाळूमामाचरणी मायका देवी चरणी प्रार्थना करतो. हे बघा गाईस, मंडळी यायला तयार. हे बघा, हे बघा, हे दीर आलेले आहेत. हे बघा. हे बघा. जा. आणि हे नणंद. केसर फ्री ना. बाळमामाच्या नावानं छान बरं. धरा तुम्ही या. अरे लेडीज होती पहिला हे हळद कुंकू लावायचं. वैद्य अंगठी देवा ना. तीनदाच ओवाळायचं. आज 80वा बर्थडे बाबाचा साजरा होतो इकडे बघा. हे बघा काही सर्व मंडळी आलेली आहेत. हे बघा, हे बघा, सगळे मंडळी आहेत. दिव्या, हे बघा, हे बघा. बाय करते, ओवाळते बाबाला. आणलीस की काय? आता बाय ओवाळते. फोन घेतला की नाही? दाखव. कुठला घेतला? अजून तरी शक्ल एवढ्याची ना झाली तुझी. कौन है भाई, कौन है इस टाइम? कौन है? कौन है? अच्छा, बहन माझी. जियो हजारे साल, साल के दिन हो 50,000. यही हमारा शुभकामना. आपल्या तो सासऱ्यांचा वाढदिवस आहे ना, ते सेलिब्रेशन करतोय. तर तुला फळामध्ये करते फोन. आता तू आधी सांग देऊ. आई माझ्या तू दिला मुलाला पूर्ण फिनिशिंग केली ना आता. हा व्हिडिओ कट किती दिवसात येईल? 3 दिवसांनी. हा, जावई बापू, जावई बापू, जावई बापूंना आशीर्वाद द्या चांगला. एडिट मध्ये निघून जाणार मग सगळं. हा नाही ते edit करतात. तो आम्हाला काढून टाकतात ब्लॉग. नाही नाही का. हॅपी बर्थडे बाबा. जरा गाडी लाव टीव्हीवर बेटा. हा, या ठिकाणी हे तोंड बघा. आमचे पिताश्री लक्ष्मण मामू शिंदे यांचा 79वा बर्थडे पूर्ण झाले आणि 80व्या वर्षात त्यांनी पदार्पण आजपासून करत आहेत. आणि पुढील जे त्यांचे भावी जीवन आहे हे खूप सुख समृद्धी आनंदीमय आरोग्यमय जावो हे आम्ही श्री संत बाळूमामा चरणी, आई तुळजा भवानी चरणी आणि मायका चरणी प्रार्थना करतोय. घाटा इंजाई यांच्या चरणी प्रार्थना करतोय. आज आमच्या वडिलांचं जे खरोखर जे मनापासून श्रद्धास्थान आहे, ज्यांना जे मानतायत असे आमचे श्री संत बाळूमामा यांच्या ती वारी करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांची शरीर प्रकृती ही खूप सदृढ आहे. आणि त्यांच्या आज मनापासून त्यांना वाटत होतं की आज मी हे कामोड्या नवी मुंबई या ठिकाणी आल्यामुळे बाळूमामांचं माझं दर्शन कसं होणार. तर त्या ठिकाणी खरोखर या ठिकाणी
मायाकाय देवी मंदिर आणि श्री संत बाळूमामा मंदिर आणि जे पुरातन गणपती मंदिर आहे ह्यांचं त्यांनी आज दर्शन घेतलंय आणि त्यांना हे दर्शन घेऊन त्यांचं आयुष्य उद्यापासून आमचे वडील तरुण असणार आहेत असे आम्हाला वाटतंय आणि आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो त्यांचे आरोग्य एकदम सदृढ होऊ दे हे आम्ही देवाचरणी प्रार्थना करून वडिलांचरणी प्रार्थना करतोय. त्यांचे आई वडिलांनी त्यांना आशीर्वाद द्यावा. आई आमची म्हणून गेली तिने त्यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांची शरीर ह्या प्रमाणे त्यांनी सदृढ व्हावी हे त्यांना प्रार्थना करतो. धन्यवाद. येळकोट येळकोट जय मल्हार. आदरणीय पिता श्री लक्ष्मण बाबू शिंदे यांचा जन्म 10 जून 1947 भारत देश स्वतंत्र व्हावा आणि आमच्या वडिलांचा जन्म व्हावा हा योगायोग म्हणावा. त्याचप्रमाणे स्वर्गीय आई माता भागीरथी लक्ष्मण शिंदे या जगामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या मागे वडिलांनी आम्ही 4 भावंड, 3 भाऊ 1 बहीण आणि फार मोठा परिवार आहे. प्रत्येकाचा सगळे सक्षम असणारा परिवार म्हणजे लक्ष्मण बाबू शिंदे यांचा सर्व परिवार. त्यांचे आशीर्वाद आम्हाला सर्वांनाही 4 भावंडांना मिळाले. त्या आशीर्वादाच्या जीवावरती या मुंबई नगरीमध्ये आम्ही मामाकडे आलेली मुलं, तिथून आमच्या जीवनाची सुरुवाती झाली. पण केवळ आणि केवळ एक आशीर्वाद सोबत होता आमच्यासोबत आणि एक सुटकेस. त्या सुटकेसच्या जीवावरती ह्या आज एवढ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही आलो आणि स्वतःच्या त्यांच्या मालकी हक्काच्या घरामध्ये आज सेलिब्रेशन होत आहे. ह्याच्यापेक्षा मोठा असूच शकत नाही या जगामध्ये आनंद. आणि दुसरी गोष्ट अशी, फार मोठा परिवार आहे, सगळी व्यवस्थित आहेत, चांगल्या लेवलला आहेत, वडिलांचा आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे आम्ही गावी ज्यावेळी जातो किंवा इथं असो, आईची पण माया तेवढीच मिळते आणि बापाचं पण माया तेवढीच मिळते. असे आमचे आदरणीय बाबा आणि यांचा 80व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना जणू काय वाटतं की ते 50मध्ये आलेले आहेत आणि माझं वय आता 50 आहे. तो माझा कोलेस्ट्रॉल त्यांच्यापेक्षा फार मोठा आहे, तो भाग वेगळा असेल. पण आम्ही प्रभूकडे, आमच्या गाठाईंच्या इकडे, आमच्या स्वामी समर्थांकडे, बाळूमामांकडे प्रार्थना करतो की हा त्यांचा सेंचुरीचा कार्यक्रम अशाच ठिकाणी, फार मोठ्या ठिकाणी व्हावा. आणि भगवान आणि गणपती बाबा, आमची आदिष्टी देवी, वाडवडील सगळ्यांनी त्यांना निरोगी आरोग्य द्यावं आणि सगळ्या मुलांची लग्न त्यांनी ह्या जोशामध्ये करून घ्यावी एवढीच माझी अंतर्मनापासूनची इच्छा असेल आणि परमेश्वर त्याला यश देऊ. जय धन्यवाद. आम्हाला बसू द्या आता. माझे बाबा माझ्या बाबांना आता या 80 वर्ष चालू आहे. त्याचा खूप अभिमान वाटतो. माझी आई वयाच्या 60व्या वर्षी गेली, त्याचं खूप दुःख होत होतं. तसं आज आई जाऊन 17 वर्ष झाली. आईची कमी काहीच वाटली नाही. माझ्या बाबाने पूर्ण भरून काढली. लोकांना आई गेली की वडील असे एवढं काही जवळ नाही करत, पण माझ्या वडिलांनी मला आईची माया दिली, भरून दिली. काहीच अजूनपर्यंत मला आईची उणीव भासून नाही दिली. अखंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी. चांगलं बोलले. तर एवढंच मला बोलायला आवडेल की आज आम्ही सर्व नातवंड बाबाच्या सोबत आहोत. कोण बोलतात ना, कोणाचं एवढं नशीब मध्ये लाभत नाही की सगळे एका पॉइंट वरती येऊन एका पेज वरती असतात. पण आम्ही लोक आहोत, आज उभे आहोत, त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतोय आणि आम्हाला त्याचीच हॅपीनेस आहे खूप जास्त. 7 नातवंड बाबा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे.
अप्पाचा विषय लिहाडे अप्पाकडे क्रेडिटचे काढे अप्पाचं घरात ते ध्यान पण अप्पाचं बाहेरले लाडे दादा डॉक्टर हाती वाटतंय सासूबाई चिडणार आहे, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं आपण लाईनीने सगळे उभं राहणार. आपण जेवढी लोक आहेत सगळी लाईनीने उभं राहणार. ठीक आहे. अच्छा, तो वाला? हा. आणि पहिला माणूस जसं आपण ऍक्टिंग करू लागला तर पहिला माणूस करणार समज असं 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 तर दुसऱ्याने सेम तसं करायचं. आणि म्हणजे आता या तू तिघांमध्ये दाखव म्हणजे बघणार कसं आता ही आहे तू तिकडे बघ. आता मी तुला दाखवते. असं असं हा माहिती आहे म्हणजे पाठच्याला माहिती नाही काय करणार ते. असं नाही हेच पहिले दाखव मी कसं रिकलेक्ट अरे रिकलेक्ट कर. स्मरण शक्ती कुठे आहे तुमची असं काय मला हसायला तुम्हाला करायचंय मी दबाई करणार करायचंय सगळ्यांना. दाखव परत दाखव. आता पुढे तू दाखव तू दाखव काय बस एवढं झालं. काय कसं कर दाखव गौऱ्या कसं केलं असं तू कर. काय आपण दोघं तिघं त्यांना इनिशियल स्टेप दाखव की आम्ही कसं केलं होतं. त्याला येड लागलं माती खाल्ली. पुढे सांगायचीच गरज. चल चल फटाफट नो टाइमपास. याच्यावरून फक्त एवढंच कसं
हे लोकांनी बघितलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 2 3 4 5 6 7 8 9 हॅपी बर्थडे आम्ही तर सुरुवात आहे मला. हे बघा जेवायला बसले सगळी मंडळी. कसं झालं बाबा चिकन? छान झालं. मी पहिले तुला बोललो तुम्ही हा तिच्या आजचं चिकन एक नंबर झालं. हा वाटते. मग मॅटने त्याच्या ऑफिसची झडती घेतली तेव्हा त्याला सगळे डॉक्युमेंट सापडले आणि त्या डॉक्युमेंट्स मधून कळलं की ह्याचं एक चला गाईज ह्याप्रमाणे आम्ही हा बर्थडे सेलिब्रेशन केलेला आहे. धम्माल मस्ती सर्व मुलं डान्स केला वगैरे, केक वगैरे बाबाचा कटिंग केला सगळ्यांनी. जे आपल्या म्हणजे बाबांनी पण 2 शब्द त्याच्यात त्यांचे जे मनाचे विचार मांडले, दिरांनी मांडले आणि सर्व लहान मुलांनी आमच्या सगळ्यांनी मस्त डान्स मस्ती करून हे सेलिब्रेशन आम्ही आनंदात साजरं केला. आणि आता जेवून वगैरे सर्व निघून गेले आहेत आणि हे बड्डे आम्ही सेलिब्रेशन अशा प्रकारे केलं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.